श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस सकाळचा सुरुवात झालेला आहे आणि आज शनी अमावस्या आहे, त्यामुळं सकाळी लवकरच उठून पूजा वगैरे आवरलेली आहे. आणि सकाळची सुरुवात लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर मी बाहेर बसलेले होते. बाहेर रोजच्याप्रमाणे बसल्यानंतर मागे एलसी बाई बसलेल्या होत्या आणि तिला खाली जायचं असतं उडी मारून, कारण आता ती मोठी झाली ना आणि किती थांबवलं तरी तिचा प्रयत्न असतो खाली कसं का असेना खाली उडी मारून तिला जायचं असते. खालनं फिरून एकटी परत येणार का माहीत नाही, म्हणून आम्ही तिला खाली सोडत नाही. मी ते मांजर म्हणून बघत नाही, मी माझं बाळ, माझं मूल म्हणूनच त्याच्याकडे बघतो. त्यामुळे माझं 24 तास त्याच्याकडे लक्ष असतं. जरासुद्धा तिला नजरेसमोरून इकडं तिकडं होऊ देत नाही. आणि आजचा सकाळचा नाश्ता होता डोसा. डोशासाठी मी काल सकाळीच तांदूळ 4 वाटी, 1.5 वाटी उडदाची डाळ, थोडीशी एकच मूठ मी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी पोहे आणि थोडेसे मेथी दाणे सगळे मी एकत्रच मिक्स करून भिजवलेले होते. आणि सकाळी 10 वाजता मी ते भिजवलेलं होतं आणि संध्याकाळी 10 वाजता ते छान भिजलेलं पूर्ण व्यवस्थित. ते मी बारीक करून ठेवलं मिक्सरला. आणि दुसऱ्याच दिवशी हे सकाळी मी पहाटे 5 वाजता उठलेले, तर बघितलं सगळं हे म्हणजे चांगलं भिजून खाली ते पडत होतं. मग मी थोडंसं त्यातलं काढून ठेवलं डब्यामध्ये छोट्या दुसऱ्या. आणि इकडे बटाटे उकडण्यासाठी टाकलेत. हे भिजवून इकडच्या साईडला थोडंसं मी काढून जे ठेवलेलं होतं ना ते पीठ आहे हे. आणि ते दोन्ही पण पुन्हा परत मिक्स केलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकताना माझ्या हातनं सांडलं सकाळी. मग लगेच त्यावर पाणी मारलं, मीठ सांडू नये हातून. मग पाणी मारल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित ढवळलं आणि ठेवलं बाजूला एक 5-10 मिनटं, कारण मला बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणीची तयारी करायची होती. आणि अजून माझं हे पण व्हायचं होतं, झुंबा वगैरे पण मी अजून केलेला नव्हता. त्यामुळं मी इकडे हे कामं पण करत होते आणि माझ्या बाकीच्या तयारी पण माझ्या सुरू होत्या. म्हणजे टी व्हीवर झुंबा वगैरे लावून. आणि मी काय 24 तास स्मार्टवॉच घालत नाही, कारण ते मला सवय नसल्यामुळं सकाळी मी झोपून उठले, सगळं माझं आवरलं की मग झुंबा वगैरे करायच्या वेळेला मी ते घालतो. किंवा मी चालणार असलो इकडं तिकडं किंवा मी काय खात असलं तर किती कॅलरीज बर्न वगैरे झाल्या हे बघण्यासाठी, म्हणून मला जेवढं सकाळच्या वेळेत घालता येईल तेवढं घालतो आहे आणि त्यानंतर पुन्हा काढून ठेवतो. तर चटणीची तयारी, चटणीला मी फोडणी छान केलेली आहे. आणि चटणीचं बघितलं तुम्ही, खोबरं, थोडंसं शेंगदाणे, मिरची, थोडंसं आलं, 2च लसणाच्या पाकळ्या आणि ते सगळं मिक्सरला बारीक करून घेऊन फोडणी टाकायला मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या टाकल्या. 2 लाल मिरच्या टाकल्या, त्यातली 1 मिरची फोडणीत छट्ट करून उडली. मी घाबरलो कसली. हे बघा, मी घाबरलो 2च मिनटात. आणि फोडणी मी टाकली इकडं आणि झुंबा करायला आलो. झुंबा करायला सुरुवात केली आणि मुलगीचा फोन आला खालूनच. ती खालीच असते झोपलेली. मग म्हटली की मम्मा उठल्यास काय, मला ॲडमिट कार्ड आले माझं, तुला मला दाखवायचं आहे. बरं म्हटलं तू ये वरती. ती येणार म्हणून मी झुंबा थांबवलेला 5-10 मिनटं, तर तिचा काय पत्ता नाही. मग म्हटलं ती कधी येणार, येऊ देत. मी माझं चालू केलं. आणि बघा मुलांवरती, लहान मुलांवरती किती लक्ष द्यायला पाहिजेत आपण. हे इकडं आवाज जो बाजूला यायला लागला तो प्लीज इग्नोर करा, कारण हे व्हॉईस देताना हे आवाज वगैरे, इथं बिल्डिंगचे कामं वगैरे सुरू आहेत त्यामुळं आवाज येणारच. त्यामुळं थोडंसं इग्नोर केलं तर बरं होईल. काय झालं, मुलांकडं लक्ष द्यायला पाहिजेत, कारण लहान मुलांकडं आपण 24 तास लक्ष द्यायला पाहिजेत. कुणाच्याही भरोशावरती लहान मुलांना सोडून चालणार नाही. फक्त आई आणि वडील यांच्या व्यतिरिक्त कुणावरही तुम्ही विश्वास ठेवून कुठेही मुलांना पाठवायचं नाही किंवा पाठवू नका. आपण प्राण्यांवर इतकं मी माझ्या एलसीवर इतकी नजर ठेवून असते, एकही सेकंद तिला मी इकडे तिकडं होऊ देत नाही. का, मी जरा दरवाजा उघडला आणि ती बाहेर गेली तर तिला काही कळत नाही, प्राणी आहे ती.
त्याचप्रमाणे लहान मुलं पण असंच असतात, त्यांना काही समजत नाही. कोण काय बोलते, कोण काय सांगते, कोण काय देते खायला म्हणून लगेचच ते त्यांच्या मागून जातात. परवाचं त्यात नसरापूरमधले मला इतका त्रास, मी सकाळ सकाळ उठल्यानंतर बातमी ऐकून मी रागारागानं छोटा शॉर्ट व्हिडिओ पण करून टाकलेला होता की पण आपण राग हा घरात बसून इतकं करू शकतो, कारण काय नाही त्याच्यावरती न्याय कोण देणार मला तेच समजत नाही. त्यापेक्षा आपण ह्या गोष्टीवरती म्हणजे करत बसण्यापेक्षा आपण आपल्या मुलांकडं लक्ष दिलेलं खरं तर चांगलं आहे. त्यांना अजिबात कुठेही न सोडलेलं. एक मिनिटसुद्धा आपल्या नजरेसमोरनं लहान आपल्या मुलांना बाजूला करू नका, कारण एकच मिनिटाचा विषय होता तो. एकच मिनिटात त्यांच्या नजरेसमोरून इकडं तिकडं झाले आणि त्या मुलगीचं काय झालं बघितलं. आणि मला माझी मुलगी मोठी झाली, तिला मी इतके वर्ष तिकडं ठेवलं, तिला किती मला काळजी, माझं काय हृदय म्हणत होतं मलाच माहिती की मला किती त्रास होता. मला सारखं मी तिला समजावून सांगत होतो, ती मोठी आहे तरी पण. मोठ्या मुली पण किती गायब झाल्यात, म्हणजे आत्ता महाराष्ट्रातली संख्या बघा तुम्ही. मोठ्या मुली पण किती, महिला किती आणि लहान मुलं पण किती गायब झालेले आहेत. ते परत पुन्हा येणार नाही येणार आपल्याला काही माहीत नाही. त्यापेक्षा आपणच स्वतःच्या मुलांची आणि स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. एक सांगतो की पोरांना आत्तापासून शिकवायला पाहिजेत. मुलींना शिकवा, मुलींना हे शिकवा, मुलींना तायक्वांदो, लाठीकाठी, तलवारबाजी जेवढं शिकवता येईल शिकवा, पण पहिल्यांदा मुलांना शिकवा की मुलींकडं बघण्याची नजर, मुलींना कशी आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आत्तापासूनच लहानपणापासूनच जर मुलांना शिकवलं तर मोठा होईपर्यंत त्यांना त्या म्हणजे स्त्री म्हणून ते मान राखतील किंवा त्या मानानं बघतील. त्यांना जर तुम्ही शिक्षण चुकीचं दिलं तर ते स्वतःच्या आईची जी मुलं कदर करत असतात ना, ते मुलं बाहेर सगळ्या स्त्रियांची कदर करत असतात. ज्यांना आईची कदर नाही त्यांना कुणाचीच कदर नसतं. त्यामुळं आई बहीण जसं आपण बघतोय ना, तसंच बाहेरच्या पण स्त्रियांकडं बघण्याची ताकीद किंवा शिकवण मुलांना द्यायलाच पाहिजेत. पहिला शिक्षण मुलांना द्यायला पाहिजे की स्त्रियांबरोबर कसं वागायला पाहिजेत किंवा स्त्रियांबरोबर कसं बोलायला पाहिजेत आणि कसं बघायला पण पाहिजेत. कुठल्या नजरेने तुम्ही मुलींकडं बघताय किंवा कुठल्या नजरेने स्त्रियांकडं बघताय यावर पण तुमचं म्हणजे कॅरेक्टर आणि तुमचं रिॲलिटी कळत असतं. त्यामुळं मुलींना सगळं शिकवा तुम्ही, पण मुलांना पण हे शिकवा की स्त्रीकडे कसं बघायचं, कुठल्या नजरेने बघायचं. आणि मला माझ्या घरात ज्यावेळी बातम्या वगैरे सुरू होत असतात आणि हे जे सारखे रेपच्या केसेस ज्या मला ऐकू होत्यात, मला खूप खूप त्रास होतो. त्यामुळं दुर्लक्ष किती करणार ना आपण, नाही करू शकत दुर्लक्ष, सारखं समोर येतंच आपल्या. त्यामुळं लक्ष द्या आपल्या मुलांकडं आणि काळजी घ्या. आता मी बटाट्याची भाजी बनवत होते. बटाट्याच्या भाजीसाठी जिरे, मोहरी, हिंग आणि थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडासा कांदा, टोमॅटो हे सगळं मी पहिल्यांदा भाजून घेतलं छानपैकी. म्हणजे आपण जे डोश्याला भाजी करतोय तीच भाजी पूर्ण, पण थोडीशी ही पातळ करायची असते, म्हणजे पूर्ण बटाटा मॅश करून घ्यायचा असतो. मी एकदम पण पातळ नाही केली, थोडा बटाटा असा ठेवलेला होता. आणि व्यवस्थित बटाट्याची भाजी करून झाल्यानंतर डोसे करून म्हणजे थोडे थोडे दोन दोन करून मी सगळ्यांना नाश्ता करण्यासाठी दिलेला होता आणि मी सुद्धा नाश्ता करायला घेतला. पण मी थोडीशीच बटाट्याची भाजी आणि थोडंसंच चटणी, कारण आपलं वेट लॉस सुरू आहे म्हटल्यानंतर जास्त चटणी आणि जास्त भाजी खाऊन चालणार नाही, म्हणून 2 डोसे घेतले आणि थोडीशी बटाट्याची भाजी आणि थोडीशी चटणी घेऊन मी पण नाश्ता केला. मुलगीला पण दिला, मुलाला पण दिला, त्यांना पण दिला. सगळ्यांनी मिळून मस्त आज डोस्याचा नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा मी माझ्या कामासाठी लागले. आज अमावस्या आहे ना, आज अमावस्या असल्यामुळं परत बाहेर उंबरठ्यावरती रांगोळी, परत पूजा, सगळ्या गोष्टी आल्या. आणि आज शनी अमावस्या असल्यामुळं संध्याकाळी तुम्ही 7 वाजता ना शमींचं जर तुमच्याकडे झाड असेल तर तिथं तुम्ही आज दिवा लावा.
संध्याकाळी 7 वाजता. आणि आज शनी मंदिरात पण दिवा लावायचा असतो, म्हणजे मोहरीचा, तिळाचा किंवा मीठ, उडीद हे सगळं घेऊन शनींच्या मंदिरात जायचं असतं. कुणाला काय सेवा करता येईल ते सगळं स्वतः तुम्ही मर्जीनं करू शकता काय करायचं आहे ते. पण मला जितकं जमेल तितकं मी गोष्टी करतो. मी माझ्याकडे शमींचं झाड आहे, त्यामुळं संध्याकाळी आज मी टेरेसवरती शमींच्या झाडांना दिवा लावणारच आहे. मग तुम्हाला पण जर असेल, तुमच्याकडं नसेल तर तुळशीजवळ जरी दिवा लावला तरी चालतो आहे. पण रोज संध्याकाळी माझा घराच्या दारात रोज संध्याकाळी 7 वाजता दिवा लागलेलाच असतो आहे. काही पण करा, पण संध्याकाळी दारात उंबरठ्याच्या बाहेर उदबत्ती आणि दिवा तुम्हाला दिसणार. म्हणजे रोजची हे आपल्याला सवयच आहे. ते लावायलाच पाहिजेत. आपल्या घराच्या बाहेर दिवा हा असायलाच पाहिजेत रोजचा. आज सण आहे म्हणूनच दिवाळीतच लावा, दसऱ्यातच लावा असं नाही. 12 महिने माझ्याकडं घराच्या बाहेर दिवा आणि उदबत्ती लावलेलीच असते. म्हणजे जसं देवाऱ्यात आपण पूजा करतो तसं संध्याकाळी 7 वाजता घराबाहेर पण. आणि तुळस माझी वरती असल्यामुळं तुळशीला वरती दिवा मी असं काहीतरी सण वगैरे असला तरी वरती नेऊन लावते. खाली होती तुळस, ती मी वर नेऊन ठेवली, कारण ती एलसी माझं सगळं हे करत होती खराब, त्यामुळं. चालेल, आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.